शरद पवार आणि अमित शहा यांच्यात गुप्त डील झालीये. डिलिमिटेशन विधेयकाच्या बदल्यात पक्ष परत मिळवण्याचा फॉर्म्युला ठरलाय आणि म्हणूनच एनसीपी लवकरच एनडीए मध्ये जाणार. हा फक्त राजकीय अंदाज आहे की पडद्यामागे खरंच काही मोठं शिजतंय? कारण आता या चर्चेत मोठा दावा करण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय आहे? चला सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात दोन चर्चांनी जोर धरला होता. पहिली चर्चा म्हणजे शरद पवार एनडीएत जाणार का, आणि दुसरी म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं पुन्हा एकदा विलीनीकरण होणार का. मात्र या दोन्ही चर्चांवर आता स्वतः शरद पवार यांनीच मोठं स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रश्नच नाही. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं चित्र दिसतंय. पण विलीनीकरणाची चर्चा संपताच आता आणखी एक नवा दावा समोर आलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असा दावा केला आहे की शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात पडद्यामागे एक मोठी राजकीय डील झालीय. त्यांच्या म्हणण्यानुसार डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शरद पवार यांनी आपला पक्ष परत मिळवण्याची अट ठेवली आहे. या दाव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दमानिया यांच्या दाव्यानुसार शरद पवार यांच्या खासदारांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा मिळू शकतो. त्यानंतर एनसीपीला पुन्हा मान्यता मिळवून देण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पुढे राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये सहभागी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतल्याचा, तसेच सुप्रिया सुळे यांच्या भेटीचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. याच पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. पेपरफुटी प्रकरणात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली. सरकारने फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करावी, अन्यथा पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांच्या वक्तव्यावरही दमानिया यांनी निशाणा साधला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर टीका करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याऐवजी त्यांची खिल्ली उडवणं योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. फास्ट्रॅक कोर्टाच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. सरकारने पेपरफुटीची प्रकरणं जलद गतीने चालवण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षात सरकारी वकीलच न्यायालयात हजर राहत नसतील तर ही घोषणा केवळ दिखावा ठरेल असा आरोप त्यांनी केला. याचबरोबर रोहित पवार यांच्या बाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पेपरफुटी, भरती घोटाळे आणि प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर ते पुढेही तितक्याच आक्रमकपणे लढतील का, की बदलत्या राजकीय समीकरणांचा त्यांच्यावर परिणाम होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे शरद पवार विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावतायत, तर दुसरीकडे अमित शहांसोबत गुप्त डील झाल्याचे गंभीर दावे केले जात आहेत. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण एवढं मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आता अधिक वेगाने रंगू लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार खरंच एनडीएत जाणार आहेत का, की हे फक्त राजकीय तर्क आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडींचं विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.